जय भीम नमो उद्धाय. देशाचा तिरंगा हे देशाची आन बान शान आहे. आणि ह्याच तिरंग्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी, हजारो क्रांतीवीरांनी आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे. मात्र ह्याच तिरंग्याचा अपमान बी जे पीच्या लोकांनी कशा पद्धतीने 15 ऑगस्ट त्या दिवशी केला, ज्या दिवशी भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्या दिवशी बघा, बी जे पीच्या दप्तरमध्ये चक्क तिरंग्याच्या जागेच्या ऐवजी बी जे पीचा झेंडा फडकवण्यात आला. जी बी जे पी आजपर्यंत म्हणत होती ना आमच्यासारखा देशभक्त कोणी नाही, त्यांनी बघा तिरंग्याचा कशा पद्धतीने अपमान केला. तिरंग्याच्या जागी बी जे पीचा झेंडा लावला. आर एस एसला तर तुम्ही माहितीच आहे की 52 वर्ष देशाचा तिरंगा त्यांनी कधी फडकवला नाही. आणि ते फडकवतील का नाही, कुठे ठिकाणी फडकवाला कुठे ठिकाणी नाही, तो वाद वेगळा आहे. ही घटना 15 ऑगस्ट 2026ची आहे आणि ठिकाण आहे स्वामी विवेकानंद मंगल भवन परिसर, जिल्हा आहे धमतरी, छत्तीसगड असं म्हटलं जाते. नगरपालिका समोरमधलं असं म्हटलं जाते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक वेगवेगळ्या याच्या प्रतिक्रिया देत आहेत. भारतीय तिरंगा हा देशाची आन बान शान. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल्ला खान म्हणतो, असे बरेच क्रांतिकारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरेच असे क्रांतिकारी आहे ज्यांनी देशाच्या तिरंग्यासाठी, आपल्या देशाची आन बान शान जो तिरंगा आहे त्याच्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे. आणि हे बी जे पीचे लोक, बी जे पीचे कार्यकर्ता बघा तिरंग्याचा कशा पद्धतीने अपमान करत आहे. यावर मी काही जास्त बोलणार नाही. तुम्हीच आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि कुठून आहात ते देखील सांगा. बस एवढीच विनंती करतो.